माझं एकच मत आहे की जे आज सत्तेत आहेत त्या सर्व नेत्यांना खेकड्याचं का पडलंय। जो कोण उठतोय खेकड्याबद्दल बोलतोय, मला असं वाटतं की सत्तेत असणाऱ्या लोकांना खेकडा जरा जास्तच आवडतो, कारण का तो पोखरच जातो। आता खोत साहेब जे बोलले खेकड्याबद्दल, मला खोत साहेबांना एवढंच सांगायचं आहे, खेकड्याला न मान असते न पाठीचा कणा असतो। तुम्ही तुमच्या नेत्याला खुश करण्यासाठी, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश करण्यासाठी जे काय तुम्ही करत आहात हे लोकांना कळतंय। त्यामुळे नेत्याला खुश करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या हिताचा तर तुम्ही कुठेतरी विचार करा। तुम्ही स्वतः बोलला होता की दुधात भेसळ करून, दुधात पाणी टाकून आम्ही आंदोलन केलं आणि ज्या राजू शेट्टीने तुम्हाला मोठं केलं त्या राजू शेट्टींना फक्त तुम्हाला पद बीजेपीकडनं मिळत असल्यामुळे तुम्ही त्यांना सोडलं, स्वाभिमान सोडला आणि आज सत्तेत जाऊन तुम्ही बसलेला आहात। त्यामुळे हे जे काय आहे स्वाभिमानाच्या गोष्टी ह्या तुम्हाला रुजत नाहीत, पटत नाहीत। आणि माझं एकच मत आहे की तुम्ही फडणवीस साहेबांना कितीही खुश केलं तरी महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता हे भाजपचा आणि भाजपच्या विचाराचा आणि महाराष्ट्र धर्माला जे भाजप आज अडचणीत आणत आहे त्या भाजपचा नक्कीच विरोध तिथं करत राहील। तुम्ही कितीही त्यांचे पाय धरा, पण आम्ही सगळे स्वाभिमानी लोक दिल्लीसमोर कधीही झुकणार नाही। शेवटी नंतर ते असाही विचार करतील, तिसरा पर्याय दिल्यानंतर जर भाजपलाच फायदा होणार असेल आणि भाजप जर शेतकऱ्यांच्या विरोधात असेल तर राजू शेट्टी साहेब हे भाजपला फायदा होईल असं कुठेही तिथं करणार नाहीत। राहिला प्रश्न छत्रपती संभाजीराजेंचा, आता छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान हा बीजेपीच्या अनेक नेत्यांनी केलेला आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा अवमान केलेला आहे। त्यामुळे ते भाजपला अप्रत्यक्षपणे फायदा होईल असं कुठेही काही करणार नाही। बच्चू कडूंच्या बाबतीत सुद्धा बोलायचं झालं तर सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व त्या भागामध्ये ते करतात। त्यामुळे हे तिघं आज एकत्रित आले असले तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे उद्या भाजपला जर फायदा होणार असेल तर ते थर्ड फ्रंट करणार नाहीत। आणि कारण थर्ड फ्रंट केल्यानंतर लोक सुपारीबाज पक्ष म्हणून त्यांच्याकडे बघतील, ज्यांनी भाजपकडनं सुपारी घेतली मतविभाजन करण्यासाठी। त्यामुळे हे तिन्ही मोठे नेते आहेत, सुपारी घेऊन ते कुठेही काम करणार नाही आणि भाजपला अप्रत्यक्षपणे फायदा होईल असंही काही करणार नाही, असा महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून मला आज तरी वाटतं। उद्याचं उद्या आपण बघू। आता शेवटी वर्षातही मोठ्या नेत्या आहेत, काँग्रेसच्या खासदार झालेले आहेत आणि खूप जोरात त्यांचं इलेक्शन तिथं झालेलं आहे। त्याच जर या बाबतीत काही ते एखादं वक्तव्य करत असतील आणि त्या काँग्रेसच्या नेत्या आहेत तर मग आता सक्षम तर नक्कीच या दोन नेत्या आहेत, ज्याच्यामध्ये सुप्रियाताई आहेत, ठाकरेताई आहेत। पण शेवटी या दोघींना सर तर आपण विचारलं की आजची परिस्थिती काय, तुम्ही इच्छुक आहात का, त्या बोलतील की आज महाराष्ट्र धर्माचा लढा महत्त्वाचा आहे, पदाचा नाही, हेच तुम्हाला त्या दोघींकडनं ऐकू येईल। त्यामुळे कोणी प्रशंसा करत असेल तर स्वागतच आहे, पण आज पदापेक्षा महाराष्ट्राचं हित जास्त महत्त्वाचं आहे।